विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती, बाल गुन्हेगारी आणि वाहतूक नियमांविषयी योग्य माहिती मिळावी या उद्देशाने इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये संवादपर मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। कार्यशाळेत कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यक कक्षाच्या प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महिला सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। सोशल मीडिया वापरताना विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी अनोळखी व्यक्तींशी ऑनलाईन संपर्क साधताना तसेच स्वतःची वैयक्तिक माहिती, छायाचित्र किंवा संवेदनशील तपशील शेअर करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं। सोशल मीडियावरील निष्काळजीपणामुळे सायबर फसवणूक, मानसिक त्रास अथवा इतर गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे डिजिटल माध्यमांचा वापर जबाबदारीने आणि सजगपणे करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आज घेतलेला एक निर्णय उद्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने कोणताही निर्णय घेताना त्याच्या परिणामांचा विचार करावा असा संदेशही स्वाती यादव यांनी विद्यार्थ्यांना दिला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी व्यसनाधीनतेचे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम, बाल गुन्हेगारी आणि रस्ते सुरक्षेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केलं। वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणं, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणं, वेगावर नियंत्रण ठेवणं तसेच वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी महिला सुरक्षा, सायबर फसवणूक, सोशल मीडिया वापर, वाहतूक नियम आणि व्यसनमुक्तीशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले। पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत त्यांच्या शंकांचं निरसन केलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ कायद्याची माहितीच नव्हे तर स्वतःची सुरक्षितता, डिजिटल व्यवहारातील सावधगिरी आणि सामाजिक जबाबदारी याबाबतही मार्गदर्शन मिळालं। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषयांवर पोलीस अधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये झालेला हा थेट संवाद उपयुक्त ठरला। कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर खाडे, आसिक सिराजभाई, राकेश केशमिचले, गजानन शिरगावे, विनायक भोई, कुंभार सर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।